सुखी आनंदी जीवनाचा राजा म्हणजे मेहनत होय. म्हणून मेहनतीला, कष्टाला, परिश्रमाला जपा. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. कष्ट, मेहनत, परिश्रम हा सुखी, आनंदी, रंगमय, मजेदार, समृद्ध, संपन्न जीवनाचा राजा आहे. म्हणून मेहनत, कष्ट याला जपा, याचा आदर करा. कारण कष्ट, मेहनत हा अलंकार आहे, रत्न आहे, कारंजा आहे. कष्टाशिवाय फळ मिळत नाही. परिश्रमाशिवाय, मेहनतीशिवाय जीवन सुखी होत नाही, जीवन आनंदी होत नाही, जीवन रंगमय होत नाही. आरोग्य चांगलं राहत नाही, आरोग्य टिकून राहत नाही, आरोग्य संपन्न होत नाही, मन प्रसन्न राहत नाही, मन आनंदी राहत नाही. म्हणून कष्ट करावेच लागतात, श्रम करावेच लागतात, काम करावेच लागते, झटावेच लागते, राबावेच लागते, संघर्ष करावाच लागते. म्हणून काम केल्याशिवाय पर्याय नाही, कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही, श्रम केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून काम करा, कष्ट करा, मेहनत करा, आवडीने, गोडीने, विश्वासाने, आत्मविश्वासाने, इच्छा तयारीने, जिद्द चिकाटीने काम करा, कष्ट करा, मेहनत करा आणि आपलं जीवन सुंदर करा, छान करा. आळस, निष्काळजीपणा फेकून द्या. आळस, निष्काळजीपणा हा शत्रू आहे, सुखी आनंदी जीवनाचा शत्रू आहे. म्हणून आळस, निष्काळजीपणाला फेकून द्या, दूर हाकालून टाका. कंटाळ्याला फेकून द्या. कंटाळा करू नका, कोण्याच गोष्टीचा, कशाचाच कंटाळा करू नका. कंटाळा जर केला तर तुमचं जीवन संपलं समजायचं. कंटाळा जर केला तर तुम्हाला नरकमय, कंगालमय जीवन आलं समजायचं. कंटाळा जर केला तर तुम्हाला दुःख, संकट, अडचणी, समस्या आल्या म्हणून समजायचं. म्हणून कोणत्याच गोष्टीचा, कशाचाच, कोणत्याच बाबीचा कंटाळा करू नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा कंटाळा करू नये. विद्यार्थ्यांनी आळस, निष्काळजीपणा ठेवू नये. कोणीही आळस, निष्काळजीपणा ठेवू नये, कंटाळा करू नये. जगातील कोणीही, कोणत्या व्यक्तीने आळस, निष्काळजीपणा, कंटाळा करू नये. नंतर करतो, पुन्हा करूया, ते काम उद्या करूया, पुन्हा पाहू, नंतर करू, काही दिवसानं करू, आता नको, नंतर करू, जाऊ दे आता, कंटाळा आला, असं म्हणू नये. असा नर्वसपणा, असा नाराजीपणा, असा नकारात्मक दृष्टिकोन ठेवू नये. तर पॉझिटिव्ह वागावं. नंतर करू असं म्हणण्यापेक्षा आत्ताच करू, लगेच करू, आजच करू, आजच परिपूर्ण करू, पूर्ण करू. कारण वेळ फार महत्त्वाची आहे, म्हणून आजच करू असं म्हणायला पाहिजे. म्हणून नकारात्मक शब्द न वापरता पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह वागा, पॉझिटिव्ह काम करा, आपली कर्तव्य, जबाबदारी पार पाडा. म्हणून आपल्याला जर आपलं जीवन सुंदर करायचं असेल, रंगमय करायचं असेल, मजेदार करायचं असेल, सुखी आनंदी राहायचं असेल, तर आपल्याला कष्ट करावेच लागतील, मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल, झटावं लागेल, राबावं लागेल. जगातील कोणताही व्यक्ती काम कष्टाशिवाय सुखी नाही, काम कष्टाशिवाय आनंदी नाही. जगातील कोणत्याही व्यक्तीला काम करावंच लागतं. जगातील कोणताही व्यक्ती असो, त्याला काम करावेच लागतं. कोणीही असो, डॉक्टर असो, वकील असो, इंजिनियर असो, प्राध्यापक असो, शिक्षक असो, चपराशी असो, नोकर असो, या मॅनेजर असो, कॅशियर असो, कलेक्टर असो, मंत्री असो, मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, खासदार असो, आमदार असो, या मजूर असो, या शिपाई असो, या हमाल असो, या कोणीही असो, जगातील प्रत्येकाला काम करावंच लागतं, कष्ट करावेच लागतात, मेहनत करावीच लागते. तेव्हा त्याचं जीवन सुखी होते, आनंदी होते, भव्यदिव्य होते, छान छान होते, सुंदर होते. म्हणून त्याला काम करावंच लागतं. कारण कामाशिवाय पर्याय नाही. म्हणून कामाशिवाय कोणता उपाय नाही, कष्टाशिवाय कोणता पर्याय नाही. म्हणून काम करावेच लागते. म्हणून आळस, निष्काळजीपणा ठेवू नका, कंटाळा करू नका, नशिबावर अवलंबून राहू नका. नशीब वगैरे काही नसतं. आपल्या कार्यानेच, आपल्या कामातच नशीब असतं. आपणच स्वतः नशीब घडू शकतो. आपल्या कार्याने, आपल्या मेहनतीने, आपल्या श्रमाने आपण नशीब घडू शकतो. नशीब वगैरे काही नसतं. म्हणून नशीब मानू नका. आळस, निष्काळजीपणा फेकून द्या, कंटाळा फेकून द्या, परावलंबीपणा फेकून द्या. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. स्वावलंबी, स्वाभिमानी बना. स्वतः मेहनत करा, स्वतः कार्य करा, स्वतःवर आत्मविश्वास ठेवा, आवड ठेवा, गोडी ठेवा, इच्छा ठेवा, तयार ठेवा, जिद्द ठेवा, चिकट ठेवा, दूरदृष्टी ठेवा,
धैर्य, धीर, दिलासा ठेवा, माणुसकी ठेवा, सत्य ठेवा, एकता ठेवा, सत्यता ठेवा, एकता ठेवा, प्रेम ठेवा, सुंदरता ठेवा, चांगली विचार ठेवा, चांगली गुणवत्ता ठेवा, दूरदृष्टी ठेवा, ध्येय ठेवा, ध्यास ठेवा, काळजी ठेवा, चिंता ठेवा. तरच तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान होईल, मजेदार होईल. म्हणून काम करा, कामाशिवाय पर्याय नाही. म्हणून काम हा सुखी, आनंदी, मजेदार जीवनाचा राजा आहे. कष्ट मेहनत, श्रम, परिश्रम हा सुखी, आनंदी जीवनाचा राजा आहे. म्हणून कष्ट मेहनतीला जपा, स्वागत करा, आदर करा. म्हणून कष्ट मेहनत करावं लागतो, मेहनत करावी लागते, संघर्ष करावा लागतो. तेव्हा आपलं जीवन सुखी होते, आनंदी होते. कष्टाशिवाय पर्याय नाही, श्रम परिश्रमाशिवाय पर्याय नाही. आपल्याला किती जरी संपत्ती असली, या आपली वडिलोपार्जित किती जरी संपत्ती असली, या अगोदर आपल्याजवळ पूर्ववतच किती जरी संपत्ती असली, काही जरी असलं तरी काम करावंच लागतो, कष्ट करावंच लागतं. जर त्याने काम केली नाही, आहे त्या संपत्तीवर अवलंबून राहिला, आहे त्या संपत्तीवर जगतो म्हटला, तर ती संपत्ती संपून जाईल. कारण संपत्ती आहे तिला वाढवावं लागतं. परंतु जर न वाढविता बसून जर खाल्लं, आहे त्याची संपत्ती जोरावर जर खाल्लं, ती संपत्ती संपून जाईल. कालांतराने ती संपत्ती सर्व संपून जाईल. त्याचा एकही रुपया राहणार नाही, तो कंगाल होईल. आणि मग त्याचं जीवन एक नरकमय, कंगालमय होऊन जाईल. आणि मग त्याला कोणीही काय देणार नाही, तो उपाशी राहील आणि त्याचं जीवन पूर्णपणे बिघडून जाईल. म्हणून त्याला काम करावंच लागतं. किती जरी संपत्ती असली तर ती पुरी होत नाही, कामी लागत नाही, उपयोगी पडत नाही. म्हणून किती जरी संपत्ती असली का कितीतरी श्रीमंत असला तर ती श्रीमंती, त्याची संपत्ती संपणार आहे, कमी होणार आहे, कालांतराने नष्ट होणार आहे. म्हणून त्याला काम करावे लागेल. आणि जेव्हा ती संपत्ती नष्ट होती तेव्हा तो कंगाल होतो, नरकमय जीवन जगतो. मग तो लाचार होतो, मजबूर होतो. म्हणून त्याने आधीच सावधान राहायला पाहिजे, आधीच सतर्क राहायला पाहिजे. म्हणून त्याने काम करावं लागतो, कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते, संघर्ष करावा लागतो. आणि काम कष्टातच खरी मजा आहे, कामातच खरी मजा आहे, मेहनतीतच खरी मजा आहे. म्हणून मेहनत करा. मेहनतीने अनेक फायदे होतात. काम, कष्टाचे, मेहनतीचे अनेक फायदे आहेत. नंबर 1, आरोग्य चांगलं राहतं, आरोग्य टिकून राहतं, शरीर मजबूत राहतं, हातपाय छान होतात, आपल्यात शक्ती येते, चंचलपणा येते, आपल्या मेंदूचा विकास होतो, ज्ञान बुद्धी वाढते, मन प्रसन्न होते, मन आनंदी होते, जीवन सुंदर होते. काम कष्टाने आपलं आरोग्य टिकून राहते, आपला कोणतेही आजार होत नाही. तसेच आपल्याला पैसा मिळतो. आणि कष्टाचा पैसा हा फार आनंदाचा असतो. कष्टाचा मिळवलेला पैसा हा फार सुखाचा असतो, आनंदाचा असतो, मजेदार असतो. मग कष्ट करा, मेहनत करा, आपलं आरोग्य टिकून ठेवा, जीवन सुंदर बनवा, मन प्रसन्न ठेवा. मग कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. कष्ट करा, काम करा. परंतु जर तुम्हाला आळस असेल, इच्छाजीपणा असेल, कंटाळा असेल आणि जर तुम्ही मेहनत केलीच नाही तर मेहनतीची मेहनत करण्याची, आयतं बसून खाण्याची, मेहनत न करण्याची, कष्ट न करण्याची, आळस निष्काळजीपणाचे अनेक तोटे आहेत. काम न केल्यावर, कष्ट नाही केले, काम नाही केलं, मेहनत नाही केली तर आपलं आरोग्य बिघडून जाईल, आपले हातपाय जड होतील, आपला मेंदूवर विपरीत परिणाम होईल, ज्ञानबुद्धीवर विपरीत परिणाम होईल, आपलं शरीर सुस्ताळ होऊन जाईल, आपल्याला कोणतं काम करू वाटणार नाही, कुठं चालू वाटणार नाही, आणि आपली जाडी वाढेल, आपल्याला लठ्ठपणा येईल, आणि अनेक रोग जडतील, अनेक प्रकारचे रोग जडतील. आणि त्यामुळे आपलं जीवन कंगाल होऊन जाईल, नरकमय होऊन जाईल, आपला आनंद, मौज, मजा निघून जाईल. मन कधीही नाराज राहणार, आपलं मन कधीही प्रसन्न राहणार नाही, चांगलापणा येणार नाही, सुंदरपण येणार नाही. म्हणून काम केलेलं बरं, कष्ट केलेले बरं, मेहनत केलेली बरी. त्यामुळे आरोग्य टिकून राहील, जीवन सुंदर होईल, मजेदार होईल, छान होईल. काम करा, कष्ट करा, मेहनत करा. कारण मेहनतच हा सुंदर, सुखी, आनंदी जगाचा राजा आहे. कारण मेहनतच हा सुखी, आनंदी, रंगमय, समृद्ध, संपन्न, मजेदार जीवनाचा राजा आहे. म्हणून काम करावंच लागेल. म्हणून काम, मेहनतीला जपा, काम करा, कष्ट करा, स्वाभिमानी बना, परावलंबी राहू नका, दुसऱ्या अवलंबून राहू नका, आयत्या संपत्तीवर रेघोट्या ओढू नका. स्वतः कष्ट करा, मेहनत करा, स्वतःच्या पायावर उभं राहा, कष्ट करा, मेहनत करा. विद्यार्थ्याला सुद्धा मेहनत करावीच लागेल. विद्यार्थ्यांनी मेहनत जर नाही केली, श्रमपरिश्रम जर नाही केलं तर विद्यार्थ्याचा यश होणार नाही, तर विद्यार्थ्याला यश मिळणार नाही. तर विद्यार्थ्याला कष्ट करावंच लागतं, श्रम करावंच लागतं, काम करावंच लागते. म्हणून त्याला सुद्धा कष्ट करावंच लागते, काम करावंच लागेल, मेहनत करावीच लागेल, संघर्ष करावाच लागेल. कारण त्याशिवाय पर्याय नाही. काम जर नाही केलं, विद्यार्थ्यांनी संघर्ष जर नाही केला, विद्यार्थ्यांनी
संघर्ष जर नाही केला, अभ्यास नाही केला, मनावर नाही घेतलं, ध्यानावर नाही घेतलं, तर विद्यार्थ्याला अनेक संकट येतील, अनेक अडचणी येतील, अनेक समस्या येतील, तो नापास होईल, त्याचं जीवन बेचिराख होऊन जाईल. म्हणून प्रत्येकाला काम करावंच लागतं. कोणीही असो, प्रत्येकाला काम करावंच लागतं. कामाशिवाय कोणालाही पर्याय नाही. विद्यार्थ्याला सुद्धा मेहनत करावीच लागते, अपार मेहनत करावी लागते, अपार संघर्ष करावा लागतो, तेव्हा तो सक्सेस होतो, त्याला यश मिळते. सर्वांना काम करावंच लागतं. कामाशिवाय कोणालाही पर्याय नाही. म्हणून कामच हा, मेहनतच हा, परिश्रमच हा सुखी, आनंदी, रंगमय, मजेदार, प्रसन्न जीवनाचा राजा आहे. म्हणून कष्टमेहनतीला सभा, श्रमाला सभा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.